आजला होते सुरुवात आणि आपण लगेचच खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जाणार आहोत। या आवाज ऐकूया बदलापूरचा आणखीन एक जबरदस्त आवाज राहुलजी चव्हाण यांना धन्यवाद। या दरम्यान आमचे पोद्दारचे परागजी सरमळकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत। ऑफिशियल पंचेत या स्पर्धेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत। बॅच ऑन। थँक्यू सो मच महेशजी धुळे सर यांचा आवाज आपण ऐकत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून। सलामी जोडी आता दाखल झाली मैदानाच्या पद्धती तुम्ही पाहता, एका बाजूला संदीप तर दुसऱ्या बाजूला कैलास ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। गोरदास बाळू पहिला बॉल डॉट फेकला बाळूच्या माध्यमातून, षटक क्रमांक पहिलं घेऊन तो दाखल झाला या मॅच मध्ये। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्या बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केलं आणि दुसरा बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात, सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांच्या नावात, योगदान उमर 11 संघाच्या नावात। षटकार ठोकला, धावफलक तुम्ही पाहता, टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। पहिल्या बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला, दुसरा बॉल फेकून दिला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार वसूल करतोय मैदानाच्या मध्ये संदीप आणि त्या साथीने कैलास ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते। गोरदास बाळू राईट मोर द विकेट, इथे देखील फटका चांगला आहे, इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार। का बॅटिंग करतोय संदीपला तुम्ही पाहताय, बाळूवरती आक्रमण चढवलं, अक्षरशः तुटून पडलाय की काय। अरे पहिला बॉल इथे मात्र निर्धाव जरूर आला, परंतु पुढच्या 2 बॉलवरती सलग 2 षटकार होता। यावेळेस तुम्ही पाहताय संदीपच्या बाटमधून पाहायला मिळतील धावफलक 12 धावा, धावफलकावरती पाहायला मिळेल 5 षटकाचे 5। बाळू रिवर्स पुन्हा एकदा खेचलाय, यावर देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता सलग 3ऱ्या बॉलवरती हा षटकार। काय शॉट होता खरं तर, रिव्हर्स टीम गेलं, बॉलला मात्र भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 3 बॉलवरती 3 षटकार त्याने वसूल केलेत। संदीप मदरच्या दाखल झालाय, त्याच्या बॅटमधून सलग 3 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल। का बॅटिंग करतोय चांगला क्रिकेट आता मदरच्या पदे तुम्हाला पाहायला मिळेल। खरं तर दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या पदे प्रताची पराकाष्ठा करत असताना, एका बाजूला तुम्ही पाहताय बाळू टीम श्री गणेश कासगाववाडी संघाला आपण पाहिलं, त्यांनी टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय स्वीकारला आणि अखेर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम गोरेगाववाडी या संघाला। आणि आता बॅटिंग करत असताना 3 सिक्सर, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप मध्ये घेतलाय, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अलॉंग द कार्पेट फरार, चौकार। बॅटिंग करतोय, जर इथून संदीपचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण खूप चांगली बॅटिंग करत असताना, परंतु आता मैदानावरती घडले काय इथून पाहावं लागेल। 3 बॉलवरती आपण पाहिलं जबरदस्त 3 षटकार ठोकले, 4थ्या बॉलवरती चौकार वसूल केला आणि अखेर आता शेवट गोड करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या पदे पाहायला मिळेल। 22 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल।
एसट्या उद्ध्वस्त जरूर केल्या, परंतु षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झालं. पहिला चेंडूवरती चेंडू डॉट आला, तदनंतर 3 सलग षटकार, 1 चौकार आणि आता शेवटच्या बॉलवरती इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीन हे हायलाइट तुम्हाला बाल बेल रिबसचा फटका देखील आपण पाहिला, तिथे देखील षटकार वसूल केला. पुन्हा एकदा सज्ज झाला संदीप आणि इथे चौकारदारे वसूल केला आणि अंतिम बॉल मिळून डॉट आला, जिथे मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. क्लोज किपिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळाली आणि इथे 22 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय, षटक क्रमांक दुसरं सुरुवात झाली आहे. चला शेकोटी बंद करा, ती शेकोटी विजवा विनंती आहे. डीप मध्ये आपण खरं तर ती शेकोटी पेटवली, आपणास विनंती आपण ती शेकोटी विजवा, कारण दूर आता इथे मात्र आपल्याला पार बेल मैदानाच्या पूर्णपणे दूर पसरलं, त्यामुळे विनंती आपण ती शेकोटी विजवा. मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय, परपूर्वक स्वागत. जे कार्याध्यक्ष आहेत, खरं तर संघ चांगला खेळला, मैदानावरती चांगली लढत आपल्याला पार पाहिली. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय फटका, इथे देखील चांगला बाल मिळतोय. कैलासच्या बॅटमधून हा षटकार येतोय, सिक्सर. ज्या प्रकारची बॅटिंग संदीपने इथून केली आहे, त्याच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये आता कैलास देखील करत असताना त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. भव्य स्वागत मैदानाच्या मध्ये गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती पांड्या आलाय आणि पांड्याचं भव्य स्वागत केलंय मैदानाच्या मध्ये. इथे देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, चौकार. इथे देखील जोडी जाईल, त्या सिंगच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना 35 33 धाबा मापे असावी. 33 धावफलकावरती धाबा तुम्हाला पाहार मिळतील. बॅटिंग करत असताना संघ गोरेगाव वाडी. पांड्या इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला बडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान फर्दच बाद. नवीन खेळाडू मैदानावरती अनिल आता दाखल झाला या मध्ये. अनिलला चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत तुम्हाला जरूर पार बेल. एक षटक समाप्त झालाय, 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 33 धावा. अनिल आलेत नवीन बॅटर.
बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅट पडते बॉल नाही आहे तर देखील पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये क्षेत्र उपस्थित होता. एक सिंगल धाब फलकावरती जोडली जाईल. 34 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. चौतीस धाबा टीमची टोटल. तुम्हाला बारबेल षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने ढकलला, एक सिंगल धाब एक पडायचा प्रयत्न होतोय आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवला, तो नकार दिला. तर पण फक्त सिंगल आणि त्याच सिंगलच्या साथीने टीमची टोटल देखील आता पुढे सरकत असताना 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला. आपण शुभ सन्मान करू या मंचावरती. खरं तर दिनेशजी भोईर साहेब आहेत, त्यांचा शुभ सन्मान करू. मी अखिलभाई बुबेरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. यांचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गजबजलं. सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक गोरेगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोहम्मद भाईला तुम्ही पाहताय, चांगले खेळाडू आहेत टीम गोरेगावचे. या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पार मिळेल. पंचम क्रमांकाचं पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर पार मिळतो. नाना शीद येतात, नवीन गुरुदास आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहू शकता आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर ओमसाई MTC लाईव्ह कुणाल मात्रे आहेत, त्यांच्या साथीला तुम्ही पाहू शकता. DJ MS तुम्हाला पार पाहिजे. आमचे साथी स्कोरर आमिर आहेत. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान पर्यंतच बाद. येस, खरं तर बॅटिंग करतोय संघ मद्राच्या मध्ये गोरेगाववाडी. नाना शीद इथे देखील गोरगिरकी घेतली आणि पुन्हा एकदा आय थिंक बॅटची कडा होती त्यामुळेच की काय आता मैदान सोडलंय. अजून एक फरदात बाद. ते तुम्हाला पार मिळतील. जवळ पाचव्या क्रमांकावरती हा खेळाडू आता दाखल झाला. नाना शीत आता परत चांगली गोलंदाजी करत असताना, कारण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं धावफलकावरती भरपूर जोडल्या गेल्या होत्या, परंतु आता इथे चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. धावफलक 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चौतीस धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 2 विकेट इथे मात्र संपादित केल्या. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 2 विकेट संपादित केले आणि आता सलग तुम्ही पाहताय
3 धाबा खर्च करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथून बहाल गेली. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. गुरुदत्त नाना शील बॅकपोर्टला गेले. पंच करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. खेळाडू पुढे सरकतो. यष्टीरक्षकानं एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. दीपक बॅक टू द पवेलियन. तो मच नवीन खेळाडू महेंद्र येतो स्ट्रायकिंग वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एका चेंडूच्या खेळातून शिल्लक या बाच पद आहे. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल कारण नाना शीतला तुम्ही पाहता ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी या बाच मध्ये केली आहे. इथे देखील शपरवून खेळण्याचा प्रयत्न दरबान एक सिंगल तर एक पडी दुसऱ्या प्रयत्न झाला. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. महेंद्र डेंजर झोनला धावतोय. दरम्यान एक सिंगल धाव एक पटी गेली. सिंगलच्या जोरावरती धाव फलक 39 धावा. धावफलकावरती आतापर्यंत जोडला गेला. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट जरूर आलेत. चांगला क्रिकेट दोन्ही संघाला दाखवला. ज्यावेळेस आम्ही संघनायकाशी चर्चा केली त्यावेळेस कासगाव टीमच्या संघनायकाने सांगितलं की आम्ही भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट आलोय. कित्येक वेळा जिंकले टीम गोरेगाववाडी तर कित्येक वेळा कासगाववाडीला संघानं बाजी मारली. त्यामुळे आता सेम पॉइंट आहेत. त्यामुळे आज वरचढ कोण ठरणार आहे हे देखील पाहावं लागेल. चिंतामण आलेत गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 घेऊन. स्ट्रायकिंग इन वरती महेंद्र. राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला घेतलाय. लॉंगनला बॉल चाललाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. बॉलला उत्तम फेक करेल. दरम्यान 2 धाबा. इथे देखील प्रचंड वेगानं प्रचंड गतीने एकवटत असताना आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे खेळपट्टीवरती मी म्हणेन थोडंसं पाय स्किड झाला असावा चिंतामणचा. त्यामुळे लाईन थोडीशी खराब पार मिळेल. ते देखील स्किड झाले आणि आता धावफलक 42 धावा. ओमसाई MTC live.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पार मिळेल. अक्षय म्हात्रे, सागर फराड, कुणाल म्हात्रे, राऊंड द विकेट. इथे देखील बाटची कडा होती. एसच्या मागे विलासचा एक चांगला जेल तिथे स्वीकारला आणि अखेर महेंद्रला मैदान सोडावं लागेल. आज पण या बाच मध्ये
गुरुदासजी होतो. इथे देखील फटका चांगला बाल मिळतोय. स्कोअर लाईकला खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या आबाकाच्या बाहेर षटकार. चला कैसरच्या आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठाकडे या. कैसरच्या अब जहाँ गाँव पर हो आपको आना है. मंच की तरफ आपको आना है. जगदीश आलेत नवीन खेळाडू आणि जगदीशच्या वाटपासून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्पर्धा फ्रेंड्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन तुम्हाला बार बैल खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये धनराशी तुम्हाला या स्पर्धेमध्ये बार बैल विद्यमान खासदार साहेब बाळामामा म्हात्रे यांच्याकडून ते कॅश प्राइज आम्हाला लाभला. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये शैबाच्या बुबेरे असतील, अखिलबाई असतील, कैसरच्या असतील आणि पैसरच्या यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आम्हाला लाभलाय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विराजी देशमुख यांच्या पद्धतीने आम्हाला देण्यात आलंय तब्बल 25,000. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक संदेश दादा आणि त्याचबरोबर संदेशजी पवार आणि त्याच्या साथीनं सर्वेजी दिवटे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आम्हाला देण्यात आलंय रोख रक्कम 25,000. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक प्रसादजी परब साहेब यांच्याकडून 25,000 व 6व्या क्रमांकाचं पारितोषिक राजेजी पाटील साहेब यांच्याकडून 25,000 आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सिरीज मला सिरीज आपण पाहू शकता बालेकबीर एसी आम्हाला लाभली आहे. खरं तर रियांजी खानबंदे साहेब यांच्या पद्धतीतून आम्हाला सिरीज इथे देण्यात आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय बाबाट दाबा. टीमची टोटल 4 षटकाच्या अंती. बेस्ट बॉलरसाठी सायकल बाबू बुवेरे साहेब. बेस्ट बॅट्समनसाठी सायकल अमजदजी बुवेरे यांच्याकडून आम्हाला खरं तरी सायकल देण्यात आली आणि बेस्ट फिल्डरसाठी अक्रमभाई बुवेरे यांच्याकडून ही सायकल आम्हाला लाभली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. दरम्यान अजून एक फलंदाज बाद होतोय. नवीन खेळाडू आपण बोलू शकत नाही होत कारण तो रिटायर्ड झाला होता. एक षटकार टोकत असताना थोडीशी दुखापत जरूर झाली होती. तोच खेळाडू आता मात्र दाखल होतोय. हनुमान आता या बॅच मध्ये जरूर एंटर करतोय. अशा प्रकारची बॅटिंग तो करणार आहे कारण 5 बॉलचा खेळ शिल्लक. 52 धाबा धावफलकामध्ये जरूर जोडल्या गेल्या. चला कासगाव टीम आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. आपण लगेच खेळायला सुरुवात करा. बावडा धाबा धावफलकावरती आपण पाहिल्या आणि इथे देखील घडले काय
ज्या पावली मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहता बॅटर दाखल झाला आणि आता त्याच पावली तो मैदान देखील सोडतोय. नवी खेळाडू चला लगेच मैदानाच्या मध्ये. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू संदीप आता या मॅच मध्ये दाखल झालाय. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल बाबड धाबा धापलकवरती तुम्हाला पारबेल लवकरात त्याचा खेळाडू तुम्हाला पारबेल संदीप शेंडे आता त्याच्यापर्यंत दाखल होतो. या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करणार आहे यावरती सारचं आता लक्ष लाभलंय. परंतु दुसऱ्या बाजूला नानाला तुम्ही पाहता नाना शीत षटक क्रमांक 5 सागी कुठेतरी 5 तर वैयक्तिक दुसरं षटक तो घेऊन दाखल झाला. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना इथे देखील सफल झाले होते. अडबा बाटक घेण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल व्हाईट बॉल धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपात आता टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पारबेल जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्डवरती 7 फलंदाज बाद झाले परंतु 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 7 फलंदाज बाद झाले तर देखील मैदानावरती धावसंख्या आता चांगली लगावली आहे. नवीन खेळाडू तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती संदीप शेंडेला तुम्ही पाहता सलगचा दुसरा बॉल आता वाईट पारबेल. पंच आमच्याकडे इशारे करतात. फिरोज खान सरांचा इशारा पोहोचलाय व्हाईट बॉल आणि धावफलक देखील आता टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना 54 धावा धावफलकावरती तुम्हाला पारबेल. ओमसाई MTClive.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पारबेल. सफल झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसला की काय खेळाडू पुढे सरकतोय. त्यांच्या मागे 2 खेळाडू पाठमरे पडतो. बॉल अखेर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चार षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. सफल झाले. पुन्हा एकदा इथे अडबा बाटक घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु मैदानावरती आता घडले काय भरपूर वेगानं दाबिक वड्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर हा फलंदाज आता बाद होतोय. चंदू गोपुडी सारखी बॅट फिरवली होती. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान तुम्ही पाहता इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना आमच्या सोबत जोडले गेलेत माज बुबेरे आहेत. खरं तर विराट कोहलीचे ते भरपूर मोठे फॅन आहेत आणि त्याच्या सोबत आता जोडले गेलेत. त्याचे भरपूर स्वागत. काही क्षणचित्र त्यांनी टिपलेत विराट कोहली यांच्या सोबत. तेच क्षणचित्र आता ते शेअर करत असताना त्यामुळे त्यांचंही आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. फार भरपूर मोठा इथे देखील बिगिट केलाय. ऑन साइडला फटका खेचलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. नो मान्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान 2 धावा एक पडल्या. आता तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. या मॅच मध्ये स्किट झाले खेळाडू परंतु 2 धावा इथून मात्र रोखू शकत नाही होत. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 61 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 8 फलंदाज बाद झालेत. पहिला डाव अशा प्रकारे समाप्त झाला. आता 62 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल आणि मात्र जशी सुरुवात होईल तसे बायक्रपणवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. बदलापूरचा आणखी एक बुलंद आवाज. खरं तर हा आवाज तुम्हाला नेहमीच नवी मुंबई असेल पालघर कल्याण डोंबिवली मुंबईमध्ये ऐकायला मिळतोय असे आमचे साथी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे यांचा आवाज आपण जरूर ऐकू. परंतु त्याआधी आपण टॉस संपन्न करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल गोरेगाव बी आणि त्याच्या विरोधात संघ मैत्र्यावरती खेळणारा
SP बांगणी अशी दोन टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण या टॉस साठी. टीम गोरेगाव वी विरोधात SP बांगणी. अखिल भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. अखिल भाई म्हटले तर आमचे शैबाच्या बुबेरे यांचे ते राईट हँड आहेत. नेहमीच दोस्तीचे संबंध तुम्हाला पार बेल आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. येस टॉस इथे जिंकलाय टीम गोरेगाव संघानं. निर्णय कळवायचा फिल्डिंग. खर तर समोर आपण पाहतोय SP वांगणी संघ आहे ज्यांनी मागील मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेमध्ये खर तर त्यांनी देखील समोर तुम्ही पाहताय खेळाडू सुशांत आहेत. त्याने 60 डावा वैयक्तिक कुठल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये 4 षटकाच्या मॅच मध्ये तुम्ही फिल्डिंग करायचा निर्णय का स्वीकारला? हम कम से कम रन पे रुकाने की कोशिश करेंगे और ज्यादा विकेट लेने की कोशिश करेंगे. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. काय म्हणशील सुशांत? पुन्हा एकदा आता बॅटिंग मागील मॅच मध्ये खरं तर बॅटिंग भरपूर चांगली झाली. तिथे 60 डाबा तुझ्या वैयक्तिक आल्या आणि आता पुन्हा एकदा 4 षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आता किती धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50 ते 60 पर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. समोरचा संघ देखील याच भागातील संघ त्यांचं मैदान याच मैदानावरती ते सराव करतात. त्यामुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे आणि मैदानाचा पूर्णपणे आढावा त्यांच्याकडे. आता तुम्हाला या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. खरं तर या मैदानावरती खेळत असताना चांगला क्रिकेट तुम्ही खेळला. ही खेळपट्टी बॅटरसाठी पोषक आहे की बॉलरसाठी? सांगायचं झालं तर या एंडनी रन जास्त होतात आणि त्या एंडनी बॉलरला बेनिफिट भेटतोय. म्हणजे दोघांसाठी ही खेळपट्टी खरं तर पोषक आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आणि आता पुन्हा एकदा माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक शर्वजी धुमाळे. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण जाऊयात. खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्ही पाहू शकता. खरं तर शैबाच्या बुबेरे आणि तुम्ही पाहता त्याच्या साथीनं दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस अखिल भाई देखील आता जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मागच्या बाजूला आपण पाहतोय खरं तर आमचे कैसर चाचा आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आमचे महेशजी धुळे सर देखील आता जोडले गेलेत. जशी जशी रात्र होत जाईल तसे तसे आपण पाहूया या मुख्य व्यासपीठावरती मग समालोचक असतील पंच असतील यांची सोय प्रत्येक वेळा होत असते. आमचे कैसर चाचा आता थोड्याच वेळात चहा घेऊन येतील. त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. धन्यवाद. यस हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक. येस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मागच्या दिशेनं पहिला बॉलवर पाहताय समोरच्या दिशेनं खेळलाय. व्ही शेप मध्ये हा फटक्याला ट्रॅव्हल केलाय. वाईडिश लॉग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती ही पहिलीची की सिंगल. येस फिरोज भाई यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती संदीपला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. पांड्या आणि बाळू अशी जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंगला पांड्या. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला अनोख्या स्टाईलनं या फटक्याला खऱ्या अर्थानं ट्रॅव्हल केलंय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सरळ डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील तब्बल पूर्णपणे 4. आलाय धमाकेदार चौका.
मिळतोय या वेळेला 4 नाहीये तर या वेळेला 6 येतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. लक्ष आपण पाहत आहे तब्बल 62च आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा संघ आपण पाहत आहे. यावेळेला देखील ऑन साइडला टर्न केलाय. डीप रिझन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर नाटवेकर चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूला उचललं, कॅरी केलं, थ्रो फेकी केली. तोपर्यंत एक धावा इकडण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती एक धावा इकडली गेली. 62 लक्ष आहे. 12 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 50 अजूनही करायचे या मॅच मध्ये. कासगाववाडी हा संघ आपण पाहत आहे. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, गती थोडीशी कमी केली. डॉट बॉल आपण पाहत आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब गोरेगाववाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला कासगाववाडी. यावेळेला ऑन साइडला टर्न केला. क्षेत्र खाली आहे आणि रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट डिझाईन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4. Sixteen runs loss of 0 wicket. First over completed on the scorecard from team Kasgawadi. Yes, 24 बॉल आणि विजयासाठी धावा करायचे 46. 46 runs to win after more from 24 balls. अगदी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भारताच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या घराघरात 7 समुद्र पार नेऊन ठेवण्याचं काम आपण पाहत आहे. ओम साई MTClive.in या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालत असणारी ही वाहिनी आपण पाहत आहे. सातत्यानं चांगलं काम ओम साई MTC या वाहिनीचं आपण पाहत असता आणि या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ओ या वेळेला फुल टॉस ऑन साइडला अक्रॉस द बॅटना स्ट्रोक केला. डीप मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. एकच धाव या बॉलवरती एकवडली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल इथे एकवडली गेली आहे. 17 रन्स 17 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. 17चा कचरा कोणत्या टीम साठी राहतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोरेगाव वाडी वर्सेस कासगाववाडी. ओ या वेळेला हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉल वरती पाहणं गरजेचं आहे. पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. एक्स्ट्रा हाईट या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. नो +1 अर्थात धावा मिळतील या बॉलवरती देखील. तब्बल 2 लक्ष आपण पाहत आहे. 62च आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा होता. फुटवर्कचा चांगला वापर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला गॅदर केलं गेलं. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय गोलंदाज अनिल. षटक क्रमांक 2 मध्ये. अगदी 22 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही धावा करायच्या 43. हा वेळेला विकेट करायचा होता. नाही जमला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. प्रॉपर टायमिंग नाहीये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक
दुसरा प्रगतीपथावरती 1.3 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला आहे. 62चं लक्ष आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्विच हिट करायचा होता रिव्हर्स साठी. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. हा सलगचा येणारा तब्बल तिसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटक हाताळला गोलंदाज संदीपनं त्यांना धावा खर्च केला तब्बल 16. पण या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू हाताळल्यात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना अनिलला पण पाहत आहे. स्ट्राईक इनला पांड्या ज्याच्या बॅटमधून तब्बल 1 षटकार 1 चौकार आपण जरूर पाहिलाय. तोच पांड्या पुन्हा एकदा तयार. ओ या वेळेला लाफ्ट केलाय. क्या बात आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारांच्या लाटावरती स्वार होणारा बॉल. रन्स मिळतील 6 षटकार. माझ बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असेल आपण लगेचच मॅच बॉल इंटर करायचा मैदानामध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्ट्रोक केलाय. अलग द कार्पेटच्या साह्यानं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. आणि या शेवटच्या बॉलवरती इथे धाव मिळते फक्त आणि फक्त एक चिकी सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक या दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालंय. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहत आहे. चंद्राला खऱ्या अर्थानं हा कॅमेरामन इथे कैद करत असताना हे क्षणचित्र टिपत असताना आपण पाहत आहे. इतकी क्वालिटी आणि इतकी क्लिअरिटी. चंद्रावरचा प्रत्येक कण आणि कण इथे कॅमेरामन आमचा कॅप्चर करतोय. एका क्वालिटी लेवलचं काम आपल्याला कॅमेरामनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जाऊयात पुनश्च एकदा मागच्या दिशेने आपण पाहता. लक्ष 62चं 26 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 36 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 36 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम 18 बॉल्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती एक कैलासला पण पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक येईल पांड्या ज्याच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. 36 ची अजूनही गरज आहे. 18 मध्ये पहिला बॉल. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये फटक्याला कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफ रिझनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय. थ्रो की करेल तोपर्यंत एकच धाव. हॅलो हॅलो काय पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकच धाव. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न. हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. यस विकेटचं पतन धक्का क्रमांक आपण पाहत आहे. तब्बल पहिला लागलाय टीम कासगाववाडी या संघाला. ज्या फलंदाच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावा येत होत्या त्या पांड्याला आता माघारी परतावा लागलाय.
रजनीमध्ये कव्हर करायच्यात हे देखील विसरून चालणार नाहीये. आजच्या दिवसातील तब्बल 5वा सामना आपण पाहताय या दोन टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 3 न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप. ओ या वेळेला फॉलिंग स्वीप केलाय. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक आहे. आपल्या अनोख्या स्टाईलला बॉलला फेकून दिले सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील पूर्णपणे 6. यस सरपंच बाळा माने सर, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 62चं लक्ष्य आपण पाहत आहे सध्याच्या घडीला. 33 धावा 29 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये. ओ या वेळेला शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी प्रयत्न यशस्वी. हा बॉल आला डॉट. षटकार आला आणि या षटकाराचं प्रत्युत्तर या डॉट बॉल न देत असताना गोलंदाज कैलासला आपण पाहत आहे. 29 बनवायच्या 14 मध्ये इथे धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा का होईना पण धावा येणं हे महत्वाचं आहे कासगाववाडी टीमला. या वेळेला क्या बात आहे, मागचा पाय वाकवला आणि बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आसमानी टोला षटकार. षटकार आला बॅट्समन दिलीपच्या बॅट मधून. ओ या वेळेला लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यस पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. यस ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. चौथा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. 5व्या बॉलवरती देखील षटकार आला आणि आताचा हा बॉल आला नो. फ्रीटचा बॉल खऱ्या अर्थानं संधी आहे बॅट्समन दिलीप कडे. मेजवानी आहे ती दोन्ही हाताने स्वीकारेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचाचा पंखा फिरलाय. पंचाचा हेलिकॉप्टर फिरत असताना फ्रीटचा बॉल. मोठी नाभी संधी. बॅट्समन दिलीप ऑन स्ट्राइक. ओ फ्रीटचा बॉल ऑन साइडला अलग कार्पेटच्या संख्येने ड्राइव्ह केलाय. लॉगॉर रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप चांगलं. बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवडल्या जात आहेत. इथे घडतंय काय, अगदी या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं धावा चोरी होत आहेत. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता तब्बल 3 धावा एकवटल्या गेल्या. 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धावेच्या साथीने संघ पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 43 या अंकावरती. लक्ष आपण पाहताय 62च आहे. 43 अद्याप लागल्या गेल्यात. आता समीकरण पाहताय शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी धावा करायच्यात 19.
वेळेला पहिला बॉल बिगिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बादची कडा बॉल मागे चाललाय. शॉट फाईन रिजन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या बॉल वरती ही पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळते षटकाची. दिलीपला पण स्ट्राईक एंडला पाहत होतो, त्याच्या बॅटमधून ही सिंगल आली. संदीपला पण पाहता षटक क्रमांक 4 मध्ये वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी संदीप सज्ज झाला. त्याला या 19 धावा खऱ्या अर्थाने डिफेंड करायच्या या मॅच मध्ये. गोरेगाव वाडी वर्सेस कासगाव वाडी हे दोन जवळचे संघ आपण पाहत आहे आणि त्यांच्या विरोधात ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लॉफ केलाय. क्या बात है. स्वीट साउंड ऑफ द बॅट. बिग 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 सिक्स. आणि षटकारच्या साह्यानं टीमची टोटल 50 कंप्लीट होत असताना 50 अप. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड इन ओव्हर सलग 6 दुसरा बिग ब्लास्टेड स्ट्रोक षटकार. तर कोणत्या प्रेक्षक वर्गाने शेकोटी पिटवली असेल. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी मागच्या साईडला जी शेकोटी पेटवली त्यांना विनंती असेल ती प्लीज आपण विजवायची आहे. मैदानामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. फिल्डर डीप रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 3 धावा इथे एकवटल्या गेल्या. चांगली रनिंग, चांगला कॉलिंग या दोन बॅटरच्या दरम्यान लक्ष आपण पाहत आहे. तब्बल 62 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 धावांपासून अजूनही दूर आहे मैदानामध्ये कासगाव वाडी या संघ. चांगली बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअल 35 धावा बॅट्समन पांड्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 14 बॉल फेस करत असताना तदनंतर तितकीच चांगली साथ आपल्याला पाहायला मिळाली. दिलीपची देखील राहिले 6 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात एका गडाच्या नुकसानात. या वेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चालला गली रिझर्व मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. शेवटचे बॉल शिल्लक 6 आणि विजयासाठी धावा करायच्या 2. 6 बॉल 2 ची गरज या मॅच मध्ये. चला स्पीड अप करा. गोरेगाववाडी टीम विनंती असेल जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. कोणताही विलंब खर्च करू नका. कोणताही एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका. सहा बॉल मध्ये 2 ची गरज. मैदानाच्या चौफेर बाजू पिन ड्रॉप. सायलेंट शांतमय वातावरण. चला वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. गोरेगाव टीम गोरेगाव वाडी या संघ मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीड अप करा. नेक्स्ट मॅच मध्ये देखील गोरेगाव बी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटक क्रमांक 5व्या मध्ये अखिल. पहिला बॉल आणि इथे आडवा बाट्टा स्ट्रोक केलाय. हा विजय फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन दिलीपच्या बॅट मधून. बघता बघता सामना जिंकलाय टीम कासगाववाडी या संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम कासगाववाडी अँड हार्ड लक बॉस टीम श्री गणेश क्रिकेट क्लब गोरेगाववाडी.